आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2,000चा 8वा हप्ता आज सकाळपासूनच जमा व्हायला सुरू झालेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी बघा 2,000 कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे। आता हा निधी थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। म्हणजे की सर्वात मोठी ही आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा आता पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून ही चालवली जाते। आता बघा कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी देणार असा प्रश्न विचारला, तेव्हा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे उत्तर दिले की आता बघा यांचे स्पष्ट केले की आता आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता सोडण्यासाठी 2,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवायचे ठरवले आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्याची यादी या 12 बँकांना देऊन सुद्धा टाकलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा मुख्यमंत्र्यांनी ही विस्तार माहिती सांगितली। तसेच आता नमो शेतकरी योजनांचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितलं। आता ज्या शेतकऱ्यांना बघा पीएम किसानचे 2,000 रुपयाचा 21व्या हप्त्याचे जमा झालेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकांना आम्ही या ठिकाणी दिलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा आता त्यामुळे तुम्ही जर पीएम किसान योजनांचा तुम्हाला जर 21 हप्त्याचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तर आता तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचं आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडण्यात आले आहेत तुम्ही नक्कीच पाहायचं आहे। शेतकरी बांधवांनो बघा आज शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस असणार आहे। आज वाटपाचा पहिला दिवस आहे आणि या 14 जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी बघा 2,000 नमोच्या 8व्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आता सरकारने 2,000 कोटी रुपयाचे या 12 महत्त्वाच्या बँकांमध्ये सोडलेले आहे। आता मागच्या वेळेस बघा शेतकऱ्याला मोठा गैरसमज झाला होता कारण अनेक बँकांना लवकरच पैसे खात्यात सोडले नव्हते। त्यामुळे बघा शेतकरी हे सरकारवर नाराज झाले होते। आता बघा काही बँकांचे आयएफएससी कोड नाही, तसेच अनेक छोट्या बँके मोठ्या बँकांमध्ये विलनीकरण झालेले आहे। त्यामुळे सरकारने फक्त 12 बँकेची यादी अशी सिलेक्ट केलेली आहे ज्यामध्ये पैसे सोडल्या झटपट पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो अशा 12 बँकेची यादी सरकारने तयार केली आहे आणि या 12 बँकेपैकी या 14 जिल्ह्याची यादी या ठिकाणी दिलायला पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे यासाठी बघा 2,000 कोटी रुपयाचा चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाहायला मिळते। आज सकाळपासूनच अनेक शेतकऱ्याच्या बांधवाच्या बँक खात्यात नमोदचे 2,000 रुपयाचा जमा झालेले आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे। बघा कोणकोणते शेतकरी बांधव हे पैसे मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे। आता शेतकरी बघा पीएम किसानचे जे लाभार्थी होते त्यांची यादी बँकांना देऊन टाकलेली आहे। म्हणजे की बघा ज्या शेतकऱ्याला पीएमचा 21 हप्ता मिळाला त्यांची यादी बँकांना नमोच्या 8व्या हप्त्यासाठी दिलेली आहे। तुम्हाला जर पीएम किसानचा 21 हप्ता मिळाला का बघा जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे। कारण की बघा पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जशा प्रकारे पीएम किसानचे 2,000 रुपये आले तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनांचे 2,000 रुपये आज पहिल्याच दिवशी या 14 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता ते 14 जिल्हे कोणते आहे आता बघा सर्वप्रथम बघा छत्रपती संभाजीनगर बघा कोल्हापूर जळगाव। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता जे का राहिलेले जिल्हे आहे म्हणजेच की बघा नंदुरबार नांदेड बीड बुलढाणा लातूर त्याचप्रमाणे बघा जालना परभणी यवतमाळ धाराशिव पुणे अकोला आणि शेतकरी मित्रांनो बघा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हावे यासाठी काही बँक म्हणजे की निवडणूक केलेली आहे। आता ते कोणत्या बँक आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा कोटक महिंद्रा बँक HDFC बँक इंडियन बँक ॲक्सिस बँक बघा ICICI बँक येस बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस बँक आणि SBI बँक या निवडक बँकेची यादी देण्यात आलेली आहे। या बँकेमध्ये लवकरच पैसे सोडले जाणार आहे। त्याचप्रमाणे
परंतु बघा नमो शेतकरी योजनांचे 2,000 रुपये तुम्हाला अटी व पात्रतानुसार या ठिकाणी मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन हे 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच हा हप्ता मिळू लागणार आहे. तसेच बघा ज्या शेतकऱ्यांची जमीन सातबाऱ्यावर जास्त नावावर असेल त्यांना हप्ता मिळणार नाही. आणि शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला चेकसुद्धा करायचा आहे. बघा आता हे पैसे घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँकला लिंक करणं खूप आवश्यकता आहे. जर तुमचं बँकला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. जर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आज पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.